देसाई आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर, एकंदरीत साताऱ्यामध्ये झालेल्या घटनेसंदर्भात आपण सकाळी देखील संवाद साधला, आपल्या बोटाला देखील लागले, आपल्याला फरफटत नेण्यात आला असा आपला आरोप आहे। एकंदरीत आता सभागृहामध्ये हा संपूर्ण विषय मांडण्यात आला, बैठक झाली, काय नेमका यावरती तोडगा निघाला? झालं ना, आता सभागृहामध्ये विधान परिषदेमध्ये माननीय उपसभापती मॅडमनी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांचं निलंबन केलेलं आहे आणि विधानसभेमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी लावलेली आहे। त्यामुळे आता आम्ही सांगितलं त्याप्रमाणे दोषी असणाऱ्या सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकावर निलंबनाची कारवाई विधान परिषदेमध्ये झालेली आहे। पण हे कसं पाहता, एकीकडे तुम्ही महायुती म्हणून एकत्र आहात तर दुसरीकडे अशा पद्धतीने आमचा रोष पोलिसांवर आहे ना, तुम्ही महायुतीला कुठं मध्ये आणताय? आमचा रोष पोलिसांवर आहे। पोलिसांवरती कोणाचा तरी दबाव असेल सर, तुम्ही शोधून काढा ना, शोधपत्रिकारिता करा ना जरा, तुम्ही शोधून काढा कोणावर दबाव आहे। सगळं सेट असताना, राष्ट्रवादी सोबत युती झालेली असताना अचानक काही अचानक काही सदस्य फुटतात आणि त्यानंतर आपल्या शिवसेनेचे आमदार आहेत ते नेमके तुमचे की भाजपचे, असा प्रश्न उपस्थित होतो। नेमकं काय घडतंय, काय पडद्यामागे काहीतरी काय म्हणतोय तुम्हाला? आम्ही आमची भूमिका उघड मांडलेली आहे, आम्ही आमची भूमिका उघड ठेवलेली आहे समोर। आमचा आक्षेप, आमचा रोष हा सातारा जिल्हा पोलीस दलावर आहे, पोलीस दलाच्या कृतीवर आहे, पोलीस दलाच्या वागणुकीवर आहे। याच्यापेक्षा वेगळं आम्हाला काही म्हणायचं नाही। त्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर, कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे। महेश शिंदे सर शेवटचा प्रश्न महेश शिंदे कोणत्याच पक्षाच्या आंदोलनामध्ये किंवा बैठकीमध्ये उपस्थित नव्हते, या संदर्भात काही उपमुख्यमंत्र्यांसोबत संवाद झालाय का? या सगळ्या प्रकरणांची, सगळ्या घटनांची नोंद पक्षानं ठेवलेली आहे। चला, आपल्यासोबत मंत्री शंभूराज देसाई होते। एकंदरीत आपण जर पाहिलं तर साताऱ्यामध्ये झालेल्या या संपूर्ण घटनेसंदर्भात आता बैठक पार पडली, मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, या संदर्भात जो आहे तो संपूर्ण तोडगा निघालेला आहे आणि त्यामध्ये पक्षांतर्गत कुठे वाद नाही असं त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। परंतु आता हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे, पक्षांतर्गत वाद नाही, पोलिसांवरती रोष आहे, परंतु नेमके पोलिसांना आदेश दिले कोणी? पोलिसांनी जर धरपकड केली असेल, पोलिसांनी जर फरफटला असेल मंत्र्यांना, तर त्यावरती नेमकी काय कारवाई केली जाणार आणि पक्षांतर्गत जो वाद आहे तो मिटवला जाणार आहे का, की तो सध्या तरी ह्या बैठक घेऊन शांत केला गेलाय, हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे। मुंबईहून मी आदित्य जाधव, कॅमेरामॅन आदित्य कासारेसह तुम्ही पाहतात लोकमत।